आपण आपल्या वचनाकडे जाऊया. माझ्याबरोबर मार्क शुभवर्तमान याचा 11वा अध्याय आणि त्याचे काही वचन मी वाचणार आहे. मार्क शुभवर्तमान याचा 11वा अध्याय आणि त्याचं 11, 12 आणि 15 वचन मी आपल्यासाठी वाचतो. मार्क शुभवर्तमान याचा 11वा अध्याय, त्याचं 11, 12 आणि 15 वचन मी वाचतोय. नंतर तो यरूशलेमेत आल्यावर मंदिरात गेला आणि त्याने सभेवर सर्व काही पाहिल्यावर संध्याकाळ झाली म्हणून तो आपल्या 12 शिष्यासह बेथानीस निघून गेला. 12वं वचन. दुसऱ्या दिवशी ते बेथानीहून निघाल्यानंतर त्याला भूक लागली. तेव्हा पाल्याने डंबरलेले एक अंजिराचे झाड त्याला दुरून दिसले आणि कदाचित त्याच्यावरती काही मिळेल या अपेक्षेने तो त्याकडे गेला. परंतु तिथे गेल्यावर पाल्या वाचून त्याला काही आढळले नाही, कारण अजून अंजिराचा हंगाम आला नव्हता. तेव्हा तो म्हणाला, कोणीही यापुढे तुझे फळ कधी न खावो. त्याचे शिष्य हे ऐकत होते. 15वं वचन. मग ते यरूशलेमेशी येऊन पोहोचल्यावर तो मंदिरात गेला व मंदिरात क्रय विक्रय करणाऱ्यांना बाहेर घालून देऊ लागला. त्याने सरापाचे चौरंग व कबुतरे विकणाऱ्यांच्या बैठकी उलथून काढल्या. त्याने कोणालाही कसल्याच भांड्याची मंदिरातून ने-आण करू दिली नाही. प्रभू ह्या वचनाच्या द्वारे गौरविला जाऊ. मार्क शुभवर्तमान याचा 11वा अध्याय आणि त्याच्यातून हे वचन आम्ही पाहत असताना आम्हाला प्रथम याची परिस्थिती जाणून घेणं गरजेचं आहे. आम्ही 12व्या वचनामध्ये असं वाचतो की दुसऱ्या दिवशी बेथानीहून निघाल्यानंतर त्याला भूक लागली. परंतु त्याच्या आधीचा जर 11व्या अध्यायाचा संदर्भ जर आम्ही पाहिला तर आम्हाला ह्या 11व्या अध्यायाच्या सुरुवातीपासून तर 15व्या वचनापर्यंत आम्हाला 3 प्रसंग पाहायला भेटतात. अर्थात जर आम्ही शास्त्राचा चांगला अभ्यास करणारे असू तर मार्क शुभवर्तमान याचा 11वा अध्याय ते 15वा अध्याय पर्यंत जर आम्ही ही परिस्थिती पाहिली तर प्रभूचा हा शेवटचा आठवडा आम्हाला दिसतो. हा शेवटचा पिरियड आहे. वधस्तंभावर जाण्याच्या आधीचा जो आठवडा आहे तो ह्या आठवडा आम्हाला 11व्या अध्यायापासून तर 15व्या अध्यायापर्यंत आम्हाला वाचायला भेटतो. ज्या ज्या गोष्टी ह्या आठवड्यामध्ये घडल्या त्या आम्हाला ह्या सर्व ह्या ठिकाणी वाचायला भेटतात. आणि म्हणून आपण 12व्या वचनामध्ये वाचलं की दुसऱ्या दिवशी, मग त्याच्या आधीचा जो दिवस आहे तो जो आहे तो रविवारचा दिवस आहे. रविवारचा दिवस आहे. आणि रविवारच्या दिवशी काय झालं जर आम्ही ह्या ठिकाणी वाचलं 11व्या अध्यायामध्ये तर आम्हाला त्या ठिकाणी वाचायला भेटतं. ह्या 11व्या अध्यायामध्ये वारंवार प्रभूचा जो प्रवास आहे तो बेथानीहून यरूशलेमला, परत तो बेथानीला जातो, परत बेथानीहून परत यरूशलेमला येतो, हा त्याचा प्रवास आहे. आणि ह्या प्रवासामध्ये ह्या ज्या 3 गोष्टी आम्हाला घडलेल्या पाहायला भेटतात. दुसऱ्या दिवशी म्हणजे त्याच्या आदल्या दिवशी प्रभू बेथानीहून निघाला आणि यरूशलेमला निघाला. मी पुन्हा एकदा सांगतो, हा रविवारचा दिवस आहे त्या शेवटच्या आठवड्याचा. आणि काय झालं त्या ठिकाणी ज्या वेळेस तो यरूशलेम जवळ आला त्यावेळेस आम्हाला वाचायला भेटतं 11व्या अध्यायामध्ये की तो जैतुनाच्या डोंगरापाशी बेतफगे बेथानीजवळ येऊन पोहोचले. आणि आम्हाला त्या ठिकाणी हा प्रसंग पाहायला भेटतो. प्रभूने सांगितलं आपल्या शिष्यांना, जा आणि समोरच्या गावामधून तुम्हाला एक शिंगरू त्या ठिकाणी बांधलेलं आढळलं, ते घेऊन या. आणि त्या प्रकारे ते गेले आणि ते शिंगरू ते घेऊन आले. आणि आम्हाला त्या ठिकाणी पाहायला भेटतं की प्रभूचा यरूशलेममध्ये प्रवेश झालेला पाहायला भेटतो. त्या शिंगरावरती तो बसला आणि आम्हाला त्या 11व्या अध्यायामध्ये पूर्ण पाहायला भेटतं. आणि सर्व लोकांनी त्या ठिकाणी काय केलेलं आहे, घोषणा दिलेल्या आहेत. होसन्ना होसन्ना, प्रभूच्या नावाने येणारा धन्यवादित असो. आणि त्यांनी आपले कपडे टाकले, झावळ्या घेतल्यात आणि मोठा गजर करीत असा यरूशलेममध्ये प्रभूचा प्रवेश झालेला पाहायला भेटतो.
पण ज्यावेळेस आम्ही 11वं वचन ज्यावेळेस वाचतो त्या 11व्या अध्यायाचा, आणि हा सर्व प्रसंग झाल्यानंतर प्रभू मंदिरामध्ये आलेला आहे, मंदिरामध्ये तो आलाय. आणि तिथं आम्ही असं वाचतो, नंतर तो यरुशलेमात आले, मंदिरात गेला आणि त्याने सभोवर सर्व काही पाहिलं व संध्याकाळ झाली म्हणून तो आपल्या 12 शिष्यासह परत बेथानीस निघून गेला. रविवारच्या दिवशी प्रभू यरुशलेमामध्ये त्याने प्रवेश केला आणि त्याने त्या मंदिरामध्ये तो गेलेला आहे. आणि आम्हाला वाचायला भेटतं की त्याने मंदिरामध्ये जाऊन असं त्या ठिकाणी लिहिले, सभोवार सर्व त्यांनी पाहिलं, सर्व सभोवार त्यांनी पाहिलं. आणि संध्याकाळ झाली आणि प्रभू परत तो काय करतोय, बेथानीस गेलाय, परत बेथानीस गेलाय. आणि म्हणून 12व्या वचनामध्ये असं म्हटलंय, आता दुसऱ्या दिवशी, आता दुसऱ्या दिवशी. आणि मग दुसऱ्या दिवशी काय झालं, परत प्रभू बेथानीहून यरुशलेमला निघालेला आहे, निघालेला आहे. परत त्याचा प्रवास चालू झालाय बेथानी पासून यरुशलेमकडे. आणि मग 12व्या वचनामध्ये आम्हाला पाहायला भेटतं, बेथानीहून निघाल्यानंतर त्याला भूक लागली आहे, भूक लागली आहे. प्रियानो, त्या रस्त्याने जात असताना प्रभूला असं वचन आम्हाला या ठिकाणी सांगतं की त्याला भूक लागली. प्रभू विषयीची जी घटना आम्हाला या ठिकाणी वाचायला भेटते, ज्या त्या ठिकाणी तुम्ही वाचाल ना, प्रभूला भूक लागली, प्रभूला तहान लागली, प्रभू दमला, प्रभू रडला, अशा ज्या गोष्टी ज्यावेळेस तुम्हाला प्रभू विषयी वाचायला भेटेल त्यावेळेस निश्चित समजून जा आता काहीतरी घडणार आहे. आणि आम्हाला प्रसंग पाहायला भेटतो, प्रभू रडला, काय झालं, हो, लाजार जिवंत झालेला पाहायला भेटतो. प्रभू दमला त्या विहिरीवरती, आम्हाला किती मोठा प्रसंग पाहायला भेटतो शंभरुनी स्त्री विषयी, है की नाही. प्रभू झोपला त्या नावेमध्ये, हो, किती मोठं आणि ते संकट आहे, ते वादळ आहे आम्हाला त्या ठिकाणी. तर प्रभूने आपलं सामर्थ्य जे आहे असे ज्यावेळेस आम्हाला वाचायला भेटतं का प्रभूला भूक लागली आहे, हे ठिकाणी पण आहे, प्रभूला काय लागली आहे, भूक लागली, आता काहीतरी घडणार आहे. बघा काय काय लिहिलं तिथं, प्रभूला भूक लागली, तेव्हा पाल्याने डंबरलेले एक अंजिराचे झाड त्याला दुरून दिसले आणि कदाचित त्याच्यावर काही मिळेल या अपेक्षेने तो त्याकडे गेला. प्रभूला भूक लागली आहे आणि भूक लागल्यानंतर एक अंजिराचं झाड त्याच्या समोर, एक, आणि त्याच्याविषयी फार छान वर्णन केले वचनामध्ये. ते दुरून पाहिलं तर ते कसं दिसतंय, पाल्याने डंबरलेलं एक अंजिराचं झाड त्याला दुरून दिसलंय, दुरून दिसलंय. पण आम्हाला त्या ठिकाणी पुढे वाचायला भेटतं, कदाचित त्याच्यावर काही मिळेल ह्या अपेक्षेने तो त्याच्याकडे गेला, परंतु तिथे गेले, पाल्या वाचून त्याला काही तिथं आढळलं नाही. ह्या अंजिराच्या झाडाकडे ज्यावेळेस आम्ही पाहतो, प्रभू अपेक्षेने त्याच्याकडे गेलाय आणि काहीतरी मिळल, भूक लागलीये, काहीतरी मिळेल ह्या अपेक्षेने तो त्या झाडाकडे गेला. परंतु प्रभूला असं दिसलंय त्या झाडामध्ये की फक्त पाल्या वाचून त्या झाडाकडे काहीच नाहीये, काहीच नाही. वचन आम्हाला असं सांगतंय की तो अपेक्षेने त्या झाडाकडे गेलाय. प्रभूची काहीतरी अपेक्षा आहे त्या अंजिराच्या झाडाकडून, आणि अंजिराच्या झाडाचं काम असते की फळ द्यावं. अंजिराच्या झाडाचं काम असते की काय, त्याने काय द्यावं, फळ द्यावं. पण आम्हाला ह्या ठिकाणी वाचायला भेटतं की त्याला त्या पाल्या वाचून, त्या हिरव्या पाल्या वाचून त्याला तिथं काहीच आढळलं नाहीये. आणि पुढं असं मला वाचायला भेटतं, आढळलं नाही, कारण अंजिराचा हंगाम आला नव्हता, अंजिराचा हंगाम आला नव्हता. आणि ज्यावेळेस त्याला फळ मिळालं नाही तेव्हा त्या झाडाला त्यांनी काय दिलेलं आहे, शाप दिलेला आहे, शाप दिलेला आहे. ज्यावेळेस आम्ही अंजिराच्या झाडाविषयी पाहतो, अंजिराच्या झाडाचं एक वैशिष्ट्य आहे की त्याला फळ जे येतं, आणि ज्यावेळेस त्याला पालवी फुटते, हंगामामध्ये तर त्याला फळ येतच, परंतु ज्यावेळेस पालवी फुटते त्यावेळेस देखील अंजिराच्या झाडाला फळं असतातच. हंगामामध्ये फळं असतातच, परंतु हंगाम निघून गेल्यानंतर ज्यावेळेस त्याला पालवी फुटते, पण पालवी फुटल्यानंतर देखील त्याला फळं थोड्या प्रमाणात असतातच. असं हे अंजिराचं झाडाचं वैशिष्ट्य आहे.
ह्या ठिकाणी त्याला हंगाम निघून गेलाय, पालवी फुटली, परंतु फळ मात्र एकही नाहीये त्या ठिकाणी. फळ मात्र एक नाहीये. आणि त्या ठिकाणी असं वचन असं सांगतं, कारण हंगाम आला नव्हता. हे अंजिराचं झाड जे आहे ना, जरा हुशार आहे. ते काय म्हणते, प्रभूजी तुम्ही आलात माझ्याकडे, परंतु हंगाम नाहीये, फळ कसं काय भेटणार तुम्हाला? तुम्ही हंगामाच्या वेळेस या, तुम्हाला जरूर फळ भेटल, जरूर फळ भेटल. तुम्ही जे माझ्याकडे आलात, जे अपेक्षेने तुम्ही आलात, तो हंगाम नसताना तुम्ही माझ्याकडे आलाय. माझी काय चूक आहे बरं याच्यामध्ये? तुम्ही जे मला शाप दिलाय याच्यात माझी काय चूक आहे? अहो, माझा हंगामच आलेला नाहीये. आणि जर हंगाम असतं तर मी तुम्हाला जरूर फळ दिलं असतं. प्रभूजी तुम्ही काल आला असताच ना रविवारी, तर तुम्हाला मी फळ दिलं असतं, जरूर फळ दिलं असतं. बघा तुम्ही माझ्याकडून जरूर तुम्हाला फळ मिळालं असतं. अहो, तुम्ही नाताळाला या, बघा तुम्हाला भरपूर फळं भेटतील. नवीन वर्षाला या, गुड फ्रायडेला या, आम्ही आम्ही तुम्हाला फळ देऊ. पण तुम्ही आता जे आलात ना, हा हंगामाचा वेळ नाहीये, आणि तुम्ही कसं काय फळ मागता? माझी काय चूक आहे याच्यामध्ये? अंजिराच्या झाडाचं वैशिष्ट्य असं आहे की त्याला फळ थोडं तरी पाहिजे, आणि ह्या अपेक्षेने प्रभू आलाय. पण असं म्हटलंय त्या ठिकाणी, हिरव्या पाल्या वाचून त्याला त्या ठिकाणी काहीच आढळलं नाहीये, काहीच आढळलं. हा जो देखावा आहे हिरव्या पाला, हा प्रभूला नकोय. त्या पाल्याच्या आतमध्ये त्याला फळ हवंय. त्याला हे बाहेरचा हिरवेगारपणा जो आहे तो प्रभूला नकोय. त्याला आतमध्ये जे आहे त्या अपेक्षेने तो आलाय, आणि त्याला फळ त्या ठिकाणी भेटलं नाहीये, फळ भेटलं नाहीये. आणि असं म्हटलंय त्या ठिकाणी, यापुढे तुझे फळ कधी न खाओ. आणि त्याचे शिष्य हे ते ऐकत होते, ऐकत. प्रियानो, हा जो प्रसंग आहे ना, प्रभूने अनेक वेळाला आपल्या शिष्यांना दाखल्याने समजावून सांगितलेलं, परंतु हा जो प्रसंग आहे ना, हा प्रत्यक्षात घडलेली घटना शिष्य आपल्या डोळ्यांनी पाहत आहेत त्या ठिकाणी. प्रभूचं सामर्थ्य जे आहे त्या ठिकाणी ते पाहते. एक निर्माण करता ज्यावेळेस एका निर्मितीकडे एक अपेक्षेने बघतो, आणि त्याला ते काहीच भेटत नाही, त्यावेळेस त्याचे झालेला परिणाम जो आहे त्या ठिकाणी आम्हाला पाहायला भेटतो. हा निर्माण करताय प्रभू आहे, यांनीच ते झाड लावलेलं आहे, आणि ह्या अपेक्षेने तो आलाय. कलसेकराच्या पत्रामध्ये असं म्हणतो की जे काही झालं ते त्याच्याद्वारे झालंय, आणि जे काही आहे ते त्याच्यासाठी आहे, ते त्याच्यासाठी आहे. कलशेकराचं पत्र याचा दुसरा अध्याय 15 वचन जर आम्ही वाचलं तर पौल फार ठिकाणी छान म्हणतो, जे काही झालंय ते त्याच्याद्वारे झालंय, आणि जे काय आहे ते त्याच्यासाठी आहे. तो अपेक्षेने या झाडाकडे आलाय, परंतु त्याला फळ मात्र आढळलं नाहीये, फळ मात्र आढळलं. मग अंजिराच्या झाडाकडून प्रभूची अपेक्षा काय आहे? अंजिराच्या झाडाचं काम काय आहे? फळ द्यावं. हे अंजिराच्या झाडाचं काम आहे, आणि त्याला त्या ठिकाणी फळ आढळलं नाहीये. काय प्रभू आम्हाला ह्या वचनामधून आम्हाला सांगतोय, ह्या दोन प्रसंगामधून पहा. पुढे गेल्यानंतर आम्हाला परत पाहायला भेटतंय, मग तो यरूशलेमेत येऊन पोहोचल्यावर तो मंदिरात गेला, आणि मंदिरात गेल्यानंतर त्याला त्या ठिकाणी काय पाहायला भेटतंय? हो, त्या मंदिरात क्रय विक्रय करणाऱ्यांना बाहेर घालू दिलं, सरापाचे चौरंग व कबुतरे विकणाऱ्यांची बैठकी त्याने उलथून पाडल्या, उलथून पाडल्या. मंदिराची अवस्था काय? प्रभू ज्या वेळेस मंदिरामध्ये आलाय त्यावेळेस मंदिरामध्ये त्याला काय दिसतंय? आणि फार छान त्या ठिकाणी म्हटलंय, 17वं वचन तुमच्यासाठी मी वाचतो, 17वं वचन. मग तो त्या शिक्षण देऊ लागला व म्हणाला की माझ्या घराला सर्व राष्ट्रीय प्रार्थना मंदिर म्हणतील असं शास्त्रलेख आहे ना, परंतु तुम्ही तर ही लुटारांची गुहा करून टाकली आहे. ज्यावेळेस मंदिराकडे तो येतो, मंदिराकडून प्रभूची काय अपेक्षा आहे? जशी अंजिराच्या झाडाकडून त्याला अपेक्षा आहे की काहीतरी अंजिराच्या झाडाने द्यावं, त्याचप्रमाणे मंदिराकडून काय अपेक्षा आहे आम्हाला 17व्या वचनामध्ये पाहायला भेटतं. मंदिराकडून काय अपेक्षा आहे? हो, तिथं असं म्हटलंय की माझ्या घराला सर्व राष्ट्रीय प्रार्थना मंदिर म्हणतील. मंदिराकडून प्रभूची ही अपेक्षा आहे की माझ्या मंदिराला प्रार्थना मंदिर म्हणावं.
अजून पुढे जाऊन मी सांगतो की मंदिरामध्ये प्रभूला प्रार्थना दिसावी, ही प्रभूची अपेक्षा आहे. परंतु ज्यावेळेस प्रभू मंदिरामध्ये येतो त्यावेळेस त्याला आम्हाला त्या ठिकाणी पाहायला भेटतंय. काय पाहायला भेटतंय? होय, तो असं म्हणतो, तिथं जणू लुटरांची गुहा तुम्ही करून टाकली आहे, लुटरांची गुहा करून टाकली. हे जे दोन्ही प्रसंग जे आहेत ते आम्हाला काय सांगून जातात? हे सोमवारच्या दिवशी ह्या दोन घटना घडलेल्या आम्हाला पाहायला भेटत आहेत. अंजिराच्या झाडाकडे ज्यावेळेस येतो त्यावेळेस त्याला फळ भेटत नाहीये, फक्त देखावा पाहायला भेटतोय, हिरवा पाला फक्त पाहायला भेटतोय, फळ नाहीये. मंदिराकडून त्याची अपेक्षा आहे की ते प्रार्थना मंदिर व्हावं, परंतु ते ते देखील आम्हाला मंदिरामध्ये दिसत नाहीये प्रियानो, दिसत नाहीये. ती लुटारांची गुहा झाली आहे, लुटारांची गुहा झाली. अहो, मंदिर बाहेरून पाहिलं तर शोभिवंत दिसतंय, फार छान आहे बाहेरून मंदिर, दिसण्याबद्दल काहीच प्रॉब्लेम नाहीये, अंजिराच्या झाडाचा प्रॉब्लेम नाही आणि मंदिराचा पण प्रॉब्लेम नाहीये. ते बाहेरून फार सुंदर आहे, पण ज्यावेळेस आतमध्ये पाहायला जाते त्यावेळेस प्रॉब्लेम आहे प्रियानो, प्रॉब्लेम आहे. हग्गयाचं पुस्तक जर तुम्ही वाचलं तर त्या ठिकाणी असं म्हटलंय, मला असं वाटतं यशया हग्गयाचा 7वा अध्यायामध्ये काहीतरी तुम्हाला वाचायला भेटतं. तिथं प्रभू असं म्हणतो की मी आपलं मंदिर जे आहे सर्व राष्ट्रांच्या वस्तूंनी भरून त्याचं वैभव मी वाढवेल, वैभव मी वाढवेल. प्रभूला ही अपेक्षा आहे मंदिराकडून, माझ्या मंदिरामध्ये त्याचं वैभव वाढावं. आम्ही अजून पाठीमागे जर जुन्या करारामध्ये गेलो तर प्रभूचं वास्तव्य त्या ठिकाणी हवं आहे. तो म्हटला की मी तुमच्यामध्ये वास करीन, मी तुमच्यामध्ये वस्ती करीन, त्याची इच्छा आहे तुमच्यामध्ये वास करावं. परंतु प्रभूची उपस्थिती आम्हाला न दिसता प्रियानो वेगळ्याच गोष्टी मंदिरामध्ये दिसत आहेत, वेगळ्याच मंदिरामध्ये दिसत आहेत. तो असं म्हणतो की मला या मंदिराकडून ही अपेक्षा आहे की ह्या मंदिरामध्ये सर्व राष्ट्र समक्ष प्रार्थना मंदिर म्हणावं, ही त्याची अपेक्षा आहे. आणि असं काय म्हटलंय, असं शास्त्रलेख आहे, असं शास्त्रलेख आहे, असं लिहून ठेवलंय. यशया 57 आणि त्याचं 56 आणि 57 वचन जर आम्ही वाचलं तर त्या ठिकाणी याचा उल्लेख तुम्हाला आणि मला पाहायला भेटतो. हे विधिच आहे मंदिराविषयीच, पण तशी गोष्ट आम्हाला त्या ठिकाणी दिसत नाहीये, दिसत नाहीये. अंजिराच्या झाडाकडे ज्यावेळेस तो येतो त्यावेळेस अपेक्षेप्रमाणे त्याला काही भेटत नाहीये. ज्यावेळेस मंदिराकडे तो येतोय, होय, अपेक्षेप्रमाणे मंदिरातही काही भेटत नाहीये. ह्या गोष्टीकडे ज्यावेळेस आम्ही लक्ष देतो प्रियानो त्यावेळेस विचार करण्याची गरज आहे. हे दोन गोष्टी त्याने तुमच्या आणि माझ्या समोर ठेवल्या, एक तुमचं वैयक्तिक जीवन आणि एक तुमचं मंडळीचं जीवन. या दोन गोष्टी आम्हाला ह्यामधून दिसतात. तुमच्या वैयक्तिक जीवनामध्ये नुसता देखावा नसावा, तर त्याची जी अपेक्षा आहे, त्याची जी इच्छा आहे ती पूर्णतेत जावी, अशी प्रभूची इच्छा आहे. फळ द्यावं, फळ द्यावं. म्हणून तो आपल्या शिष्यांना योहान कृषीवर्तनामध्ये असं म्हटलं, मी तुम्हाला निवडलं, तुम्ही मला निवडलं नाही तर मी तुम्हाला निवडलं. पुढं फार छान म्हटलं, यासाठी की तुम्ही जाऊन काय द्यावं, फळ द्यावं, फळ द्यावं. प्रभूची इच्छा आहे तुमच्या आणि माझ्याकडून की आम्ही फळ द्यावं, फळ द्यावं. ज्यावेळेस तो अपेक्षेने तुमच्या आणि माझ्याकडे येतो त्यावेळेस काय प्रभूला आम्ही देतो प्रियानो, हा महत्वाचा विषय आहे. का फक्त प्रभूला दाखवण्यासाठी या सर्व गोष्टी असतात? फक्त हिरवा पालाच दिसतोय काय? मगाशी बोलताना एक बंधू सोनवणेबद्दल छान म्हटले, मी तिमथ्याप्रमाणे सतत रेडी असतो. अंजिराच्या झाडाचं कामच ते आहे प्रियानो, त्याने सतत फळ द्यावं, सतत फळ द्यावं. ज्या ज्या वेळेस प्रभू तुमच्याकडे अपेक्षेने बघतो त्या त्यावेळेस त्याला अपेक्षेने त्याला मिळावं ही त्याची इच्छा आहे. ज्या ज्या वेळेस तो मंदिरामध्ये येतो त्यावेळेस त्याला प्रार्थना दिसावी अशी त्याची अपेक्षा आहे. परिस्थिती आम्हाला ही सांगून जाते प्रभूच्या अपेक्षेप्रमाणे दिसत नाही प्रियानं. तो माझं मंदिर तुम्ही एक लुटारांची गुहा बनवली, लुटारांची गुहा बनवली.
आणि ज्यावेळेस अशा प्रकारचं परिस्थिती ज्यावेळेस घडते त्यावेळेस त्याचा परिणाम आम्हाला पाहायला भेटतो. असं म्हटलंय की तेव्हा तो त्याला म्हणला, यापुढे तुझं फळ कधी न खावं. आणि असं म्हटलंय की ते अंजिराचं झाड जे आहे 20व्या वचनामध्ये त्याचा परिणाम आम्हाला पाहायला भेटतो. ते मुळापासून वाळून गेलेलं आम्हाला दिसत आहे. एक शापित जीवन. काय पॉवर आहे प्रियानो त्या शब्दामध्ये. अंजिराचं झाड मत्तयाने फार छान प्रकारे उल्लेख केलाय. इथं म्हटलंय दुसऱ्या दिवशी ते मुळापासून वाळून गेले, पण मत्तय असं म्हणतो ते लागलीच जळून गेलाय, लागलीच जळून गेलाय. ज्यावेळेस प्रभूची अपेक्षा आमच्या जीवनामधून पूर्ण होत नाही प्रियानं, परिणाम जो आहे तो आम्हाला पाहायला भेटतो. वाळून गेलेलं जीवन आहे, वाळून गेलेलं जीवन आहे. त्याच्यामध्ये रस नाहीये, रस नाहीये. द्राक्षमळ्याचा वृत्तांत सांगत असताना तो म्हणतो, जे फळ देत नाही ती फांदी मी तोडून टाकतोय, तोडून टाकतोय. फळ न देणारी फांदी तो काय करतोय? तोडून टाकतोय. अंजिराचं झाड जे आहे ते फळ देत नाही 3 वर्षापासून, तोडून टाका त्याला. तो म्हणतो कशाला ठेवलंय याला, मी येतोय वाढ बघतोय 3 वर्षापासून, फळ नाही देत आहे, त्याला तोडून टाक, तोडून टाक. 3 वर्षापासून फक्त ते हिरवगारच दिसतंय, फक्त पालाच दिसतो, ते फळ देत नाहीये. ह्या अंजिराच्या झाडाकडे ज्यावेळेस प्रभू अपेक्षेने गेला, त्याला काहीच भेटलं नाही. परिणाम आम्हाला पाहायला भेटतो, ते वाळून गेलेलं आहे. ज्यावेळेस मंदिराकडे प्रभू आला, काय परिणाम झालाय? होय, प्रभूने त्या ठिकाणी काय केलंय? हातामध्ये चाबूक घेतला आणि मंदिर साफ केलंय, सगळ्यांना घालवून दिलंय, उलते पालते केले ते सगळे चौरंग कबूतर. किती विचित्र परिस्थिती आहे प्रियानो त्या ठिकाणी. प्रार्थना मंदिर आहे की ज्या मंदिरामध्ये देवाचं वास्तव्य होतं, ज्या मंदिरामध्ये देवाचं गौरव उतरत होतं, ज्या मंदिरामध्ये देवाची उपस्थिती होते, ज्या मंदिरामध्ये त्याच्या गौरवाने ते भरून जात होतं, तिथं आतमध्ये जाता येत नव्हतं. अशा प्रकारचं मंदिर तुम्ही लुटारूंची गुहा बनवली आहे, लुटारूंची गुहा. अपेक्षा आहे ते एक प्रार्थना मंदिर व्हावं, सर्व राष्ट्राचं एक प्रार्थना मंदिर व्हावं, ही प्रभूची अपेक्षा आहे. तसं मला दिसत नाहीये प्रिया, दिसत नाही. कसं झाड हवंय जर आम्ही पाहिलं तर आम्हाला आम्हाला या ठिकाणी वाचायला भेटतं की कशा प्रकारचं झाड हवंय, कशा प्रकारचं झाड आहे. घरी गेल्या यिर्मया 17वा अध्याय 8वं वचन वाचा आणि मंदिराविषयी प्रेषित 2:42 वाचा. प्रभूला अशा प्रकारचं मंदिर हवंय, अशा प्रकारचं त्याला झाड हवंय ज्या झाडाकडून फळ प्राप्त होत आहे. प्रियानो, आपला वेळ संपलाय, तिकडून सूचना करण्यात आली, त्याच्यामुळं मला अर्धवटच थांबावं लागतंय. फार छान विषय आपल्याला पुढे जाण्यासाठी, परंतु वेळेचं बंधन आहे. आम्ही एकच शिकूया की प्रभू आमच्याकडून अपेक्षा करतो, प्रभूच्या अपेक्षेला आम्ही उतरूया. तो मंदिराकडून अपेक्षा करतो, तो तुमच्या माझ्या वैयक्तिक जीवनाकडून अपेक्षा करतो. आम्ही फळ द्यावं, मंदिर जे आहे त्या मंदिरामध्ये प्रार्थना प्रभूला दिसावी, ही अपेक्षेने तो तिच्याकडे येतोय. हेच आम्हाला ह्या 2 प्रसंगामधून शिकायला भेटते. येणाऱ्या दिवसामध्ये आम्ही ह्याच अपेक्षेने प्रभूकडे जाऊया की ज्यावेळेस तो आमच्याकडे येईल त्यावेळेस त्याला आम्ही फळ देऊया. ज्यावेळेस तो आमच्या मंडळीमध्ये येईल, आमच्या चर्चमध्ये येईल, आमच्या मंदिरामध्ये येईल, त्यावेळेस त्याला प्रार्थना दिसावी. हे असं करण्यास प्रभू तुमचं आणि माझं साय. आमेन, आमेन.